क्रिएटिव्ह इमॅजिनेशन काय आहे आणि रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन काय आहे, त्याचबरोबर ऑडिओ स्टडी मेथड नेमकी कशी काम करते या संदर्भात आपण या विषयामध्ये आज जाणून घेणार आहोत. धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिरल्लोचनं नीरदावं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मंडलं रामचंद्रम. नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, एज्युकेशनल काउन्सिलर, आपल्या ह्या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय काय आहे, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन काय आहे आणि रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन काय आहे, त्याचबरोबर ऑडिओ स्टडी मेथड याबरोबर कशी काम करते याचा आपल्या मुलांच्या अभ्यास पद्धतीमध्ये जर आपण अवलंब केला तर नक्की आपल्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. अतिशय चांगला विषय आहे. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपणच विचार करू शकतो. आपल्याकडे एक म्हण आहे ना, विहिरीत असेल तर पोहऱ्या देणार. मित्रांनो, नेमकी ही अभ्यास पद्धती काय आहे, असं कोणतं टेक्निक आपण आपल्या मुलांना जर दिलं तर त्याचा फायदा आपल्या मुलांना होईल. एक पालक म्हणून आपण नक्की त्याचा विचार करायला पाहिजे. सुरुवातीला जो मी हा श्लोक म्हटला, जो विषय मी घेतोय त्याचबरोबर एखादा जर मी श्लोक किंवा एखादं कोटेशन घेत असेल तर हे आपल्या भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेलं एक मोठं वरदान आहे, एक मोठी गिफ्ट आहे. तर ते आपण समजून घेतोय. बुध कौशिक ऋषी रामरक्षा स्तोत्रामध्ये काय म्हणतात, ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं. ही ह्या ऋषींची रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन आहे. म्हणजे त्यांना प्रभू रामचंद्र ज्या रूपामध्ये दिसले त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, असं मला ध्यान करायचंय. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं. मित्रांनो, या श्लोकाच्या विषयामध्ये जर मी गेलो विश्लेषणात तर खूप मोठा व्हिडिओ बनवू शकतो. फक्त मी इतकंच सांगेन, तुम्हाला जर या संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटद्वारे कळवा, नक्की आपण त्या विषयावर बोलूया. पण आजचा विषय काय आहे, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आणि रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन. आता ही जी ऋषींनी जी केलेली भगवंताची आठवण आहे, त्यांचं जे वर्णन आहे, ह्याला आपण रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन म्हणतो. क्रिएटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह मध्ये समजून घ्यायचं असेल तर मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. समजा आपलं लग्न झालेलं आहे 15-20 वर्षापूर्वी आणि मी जर तुम्हाला म्हणालो की तुमचं लग्न कसं झालं, कुठे झालं, हे तुम्ही सांगू शकता का? तर एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या मनपटलावर आपलं लग्न जे झालं किंवा एखादा जो समारंभ झाला त्याचं पूर्णपणे चित्र, एक व्हिडिओ आपल्या माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये ऑटोमॅटिक तयार होतो. याला जी घटना घडून गेलेली आहे तीच घटना परत आपण मनपटलावर आठवणे, याला आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन. आणि क्रिएटिव्ह इमॅजिनेशन काय आहे, पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या मुलाचं लग्न आहे, पत्रिका छापलेल्या आहेत, सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आणि आपण विचार करतोय की या पद्धतीनं हे स्टेज असेल, या पद्धतीचं डेकोरेशन असेल, नवरा नवरी इकडे उभे राहतील वगैरे वगैरे वगैरे, या पद्धतीनं आम्ही डेकोरेशन करणार आहोत, या पद्धतीनं आपले आलेले गेस्ट बसणार आहेत. हे जे आपण इमॅजिनेशन करतोय याला आपण म्हणतो प्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन. मित्रांनो, हे रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्ह इमॅजिनेशन मध्ये जर आपण विचार केला, स्टडी मेथड जी आहे मुलांच्या अभ्यास पद्धतीमध्ये, ज्याला आम्ही ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड म्हणतो, बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला आपण ह्या विषयावर चर्चा करत असतो, पण हे आपला मुलांच्या अभ्यास पद्धतीचा एक अविभाज्य घटक जर बनला तर याचा फायदा होणार आहे.
म्हणून आपण परत ह्या विषयावर बोलतोय की ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड जी आहे, मुलांचे जे काही टीव्ही बघण्याचं किंवा मोबाईल बघण्याचं किंवा व्हिडिओ बघण्याचं, मुलंच काय प्रत्येकाचा एक विषय आवडता आहे. जसं आपण छावा चित्रपट बघितला, त्याच्याऐवजी आपण पुस्तक वाचण्याला प्राधान्य कमी देतो. का तर मूवी मध्ये मी जास्त कॉन्सन्ट्रेट होतो, एकाग्र होतो. कोणतीही एखादी सिरियल किंवा एखादं कार्टून मुलांच्या परीक्षेला येणार नाहीये, पण मुलांना परीक्षेला येणारा जर अभ्यासक्रम आपण ऑडिओ स्टडी मेथड प्रमाणे जर मुलांना प्रोव्हाइड केला, तोच व्हिडिओ मुलांनी परत बघितला, तर जसं ऋषींना त्यांचं ध्यान परत झालं, परत ते रिकॉल करतायत, ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धिनेत्रम. त्या पद्धतीनं आपल्या पाल्याला जेव्हा तो एक्झामला जाईल किंवा पेपर सोडवायला बसेल, तेव्हा त्याचा ब्रेन ते रिकॉल करेल, त्याचं परत रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन त्याच्या ब्रेन मध्ये यायला लागेल. याचा खूप चांगला फायदा आपल्या मुलांना होऊ शकतो. आपल्या मेंदूची जी स्टोरेज मेथड आहे, तीच मेथड आपण इथं अवलंबतोय. चित्र आणि आवाज परत मुलांनी जर ते बघितलं असेल, तर नक्की त्या मुलांना त्यावेळेला ती सगळी घटनाक्रम आठवणार आहे. त्यासाठी पालक म्हणून थोडंसं आपण मुलांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यांना ही ऑडिओ स्टडी मेथड आपण प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर ही नेमकी आपण कशी देऊ शकतो, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याचा आपण ऍडव्हान्टेज कसा घेऊ शकतो, या संदर्भात पालक म्हणून आपण विचार करूया. आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण याचं सगळं मटेरियल आपल्या मुलांना आपण प्रोव्हाइड करूया. मुलांच्या सुट्टीचा चांगला उपयोग होईल, मुलांच्या बेसिक कन्सेप्ट वाढायला लागतील. ह्या रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन मुळे हे ऑडिओ स्टडी मेथड जी आहे, ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड आहे, यामुळं मुलांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे, मुलांच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होणार आहे. तर त्या संदर्भात अधिक माहिती करता तुम्ही आम्हाला या वर दिलेल्या संपर्क नंबरवर फोन करा. आमचं फ्री काउन्सिलिंग आहे. त्यानंतर साठी आपण नक्की भेटूया. परत एकदा तुमचे मी धन्यवाद देतो. तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात. धन्यवाद.